यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। या स्पर्धेच्या अंतिम दिवशी तुम्हाला दोन स्पेशल आयकॉन या स्पर्धेमध्ये दिसतील, ज्याला आम्ही टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणतो, ज्यासाठी त्याने कोणाकडूनही 1 रुपया घेतला नसेल, परंतु टेनिस क्रिकेट संपूर्ण जगभर नेण्यामध्ये ज्या खेळाडूचं मोठं योगदान आहे, अर्थात कृष्णा सातपुतेला आपण या मैदानामध्ये बघणार आहोत। त्याच्या समवेत एजाज कुरेशी हा एक चांगल्या अष्टपैलू खेळाडूंमधील एक खेळाडू देखील या मैदानामध्ये तुम्हाला दिसेल, अर्थात 6 डिसेंबरला। ही गोष्ट महत्त्वाची आहे, ज्या खेळाडूंनी संपूर्ण जगभर क्रीडा रसिक टेनिस क्रिकेटकडे आणलेले आहेत आणि टेनिस क्रिकेट सुद्धा हळूहळू मोठा होतोय। अलीकडे तुम्ही यावर्षी बघितलं असेल तर राजस्थानमध्ये राजस्थान गुजरात विरुद्ध महाराष्ट्र अशी लढत झाली होती, महाराष्ट्र संघाने ती जिंकली। त्यानंतरच कर्नाटकमध्ये देखील कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र अशी देखील लढत झाली, ती देखील महाराष्ट्र संघाने जिंकली। म्हणजे आपल्या परिसरामध्ये जे ठाणे रायगड किंवा या परिसरातल्या अशा काही सेलिब्रिटी मॅच आपण बघितल्या, तर त्याच धर्तीवरती आता राज्यांचे मॅचेस देखील होत आहेत। आणि ज्या गोष्टींची आम्ही अनेक वर्षांपासून चर्चा करत होतो की खेळामध्ये चांगले ऑर्गनायझेशन आले, जे राज्य पातळीवरती नॅशनल लेवलवरती काम करतील। खरं तर टेनिस बॉल फेडरेशन ऑफ इंडिया अशी एक संस्था आहे जी देश पातळीवरती टेनिस बॉलसाठी काम करते, परंतु त्यांचे रूल्स वेगळे आहेत। ते बॉक्स क्रिकेटला फॉलो करतात, बॉक्स क्रिकेटला प्रेझेंट करतात, आणि त्यामुळं हे जे आपलं क्रिकेट आहे हे कुठेतरी मागे राहतं। त्यामुळं अशा एका चांगल्या ऑर्गनायझेशनची गरज होती की जे अजूनही आहे की जे ऑर्गनायझेशन या अभिजात टेनिस क्रिकेटला पुढे संधी देईल। 2 वर्षापूर्वी वर्ल्ड कपच्या वेळेस आपण पाहिला होता क्रिओ कप, ज्यामध्ये देखील भारतीय संघाने पार्टिसिपेट केलं। आपले टेनिस बॉल क्रिकेटर तिथे खेळले आणि विशेष म्हणजे पहिला क्रिओ कप जो 6 देशांमध्ये झाला तो जिंकला। मग इंटरनॅशनल लेवलवरती या क्रिकेटला संधी मिळते। राष्ट्रीय लेवलवरती जर अशा प्रकारचे ऑर्गनायझेशन आले तर मला वाटतं टेनिस क्रिकेट अजून मोठा होईल आणि आपल्या गावातील खेळाडूंना, आपल्या खेळाडूंना तिथे चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल। चला जेव्हा मैदानामध्ये दुसऱ्या सामन्यातील पहिलं षटक आता सुरू होणार आहे। गोलंदाज आहे चंदू, जीवन स्ट्राइक एंड वरती चंदू, आणि जीवनचा हा फटका स्क्वेअर लेगला, मजबूत पॉवरफुल ताकदवार 4 आहे। तर बरोबर 11:53 मॅच संपलं, इनिंग संपली पाहिजे। क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती संपूर्ण जबाबदारी असेल। उजव्या इष्टेचा बराचसा बाहेर टाकलेला चेंडू वाईड घोषित करतायत पंच योगेश अधिकारी। एका अतिरिक्त धावे बरोबर धावफलकावरती तुम्ही बघाल 5 धावा पहिलं षटक सुरू आहे। एक डाव 25 मिनिटांमध्ये आपल्याला संपवायचा आहे। उजव्या इष्टेच्या बाहेर हलकसं अपील, तिथे अपीलामध्ये उत्साह जरी दिसत असला तरी आत्मविश्वासाचा अभाव आहे। खरं तर आपण बघत असतो आपली जी बॉडी लँग्वेज असते, म्हणजे देहबोली ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो, बॉडी लँग्वेज असते ती बरंचसं काही सांगून जाते। आणि पंच अत्यंत चाणाक्ष असतात, ते ओळखतात बरोबर की तुमची बॉडी लँग्वेज काय सांगते, तुमची देहबोली काय सांगते, तुमचं एक उत्साह दिसतो त्याच्यामध्ये। पण कुठेतरी यावेळेस लॉंग ऑफला एक टप्पा घेईल चेंडू, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे। चांगलं क्षेत्ररक्षण, फटका देखील चांगला होता, परंतु चुकीच्या ठिकाणी फटका निश्चित प्रकारे खेळला होता। गॅप मिळणं हे सुद्धा महत्वाचं आहे। तुम्हाला जर गॅप मिळाले तरच काही धावा तुम्ही घेऊ शकता, मोठे फटके येऊ शकतात, परंतु इथे गॅप मिळाला नाही आणि त्याचमुळं 1 धावेवरती समाधान। धावफलकावरती आहे 6 धावा। उजव्या हाताने ओव्हर द विकेट, यावेळेस कुठले स्पॉट, थोडासा चेंडू अलीकडे सोडला होता, तो टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय आणि त्यामुळे फलंदाजाच्या कक्षेत येत नाही। चेंडूच्या लाईन मध्ये पोहोचणं फलंदाजाला कठीण जाते आणि म्हणूनच हे निर्धाव चेंडू या षटकामध्ये आपण बघतोय। उजव्या हाताच्या गोलंदाजांना चेंडू बाहेर काढणं हे तितकंसं अवघड असतं,
मी बऱ्याच वेळा बघतो की तो चेंडू स्लोवर वन होतो, परंतु खूप चांगला वापर इथे बोटांचा करतोय तो गोलंदाज चंदू. फुलटॉस चेंडू लॉंग मिड ऑनच्या डोक्यावरून खूप भन्नाट वेगाने चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. या चौकाराबरोबर धावफलकावरती 10 धावा. चांगली सुरुवात. प्रत्येक षटका पाठीमागे तुम्हाला 10 धावा येत आहेत ही चांगली गोष्ट असेल. पुन्हा एकदा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेस उंची मिळाली चेंडूला, पूल करण्याचा प्रयत्न फसला. षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. गावातलं क्रिकेट सुद्धा किती डेव्हलप झालं या स्पर्धेमध्ये आम्ही बघतोय. पूर्वी ज्या वेळेस मला वाटतं 1998 पासून 97-98 पासून 2003-04 पर्यंत मी खेळलो, परंतु त्यावेळेस क्रिकेट असं असायचं की संघामध्ये एखादा ऑलराऊंडर असायचा, तो कॅप्टन असायचा, बॅटिंग बॉलिंग तोच करायचा, 2-3 त्याच्याबरोबर इतर प्लेयर असायचे आणि बाकीचे प्लेयर फक्त फिल्डिंग करायला होते. म्हणजे टीम जी होती ती बॅलन्स नसायची की 2-3 प्लेयर जर बाद झाले तर परत मॅच जिंकून देणारे मॅच विनर नसायचे. आणि बहुतांश गावांची हीच परिस्थिती असायची. 3-4 बॉलर फार तर टीम मध्ये 3च बॉलर असायचे. चौथा बॉलर शोधायचं म्हटलं की अवघड परिस्थिती. परंतु अलीकडच्या काळामध्ये बेंच स्ट्रेंथ सुद्धा मजबूत झालेली आहे संघांकडे. मी कालपासून इथे अनेक संघ असे बघितले की ज्यांच्याकडे खालचे क्रमांकाचे फलंदाज सुद्धा खूप चांगले आहेत. आणि विशेष म्हणजे 4-4 गोलंदाज हे पट्टीचे गोलंदाज आहे. यामुळेच की काय एक दर्जेदार क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. भले सामना 5 षटकांचा असू द्या, परंतु कौशल्य या खेळाडूंमध्ये मोठं आहे, गुणवत्ता मोठी आहे. त्याचा प्रत्यय आजही आपल्याला इथे मैदानामध्ये येतोय. पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्क करते. रोहित शर्मा भारतीय संघाबरोबर नाही. कसोटी सामने निश्चित ऑस्ट्रेलियामध्ये रोहित शर्मा खेळेल. IPL मध्ये दुखापत झाली होती, परंतु तरी देखील रोहित शर्मानं फायनल मध्ये केलेला खेळ आपण पाहिलेला आहे. असं असताना भारतीय संघाने त्याला तिथं ऑस्ट्रेलियामध्ये नेलं नाही. आणि मला वाटतं आता 3रा सामना सुरू आहे आज. या अगोदरचे 2 सामने आपण पराभूत झालोय. उजव्या इष्टच्या बाहेर वाईड इशारा. एक अतिरिक्त धावफलकावरती असेल. 11 धावा. ऑफ साईडची रचना आपण बघितली तर 4 क्षेत्ररक्षक फलंदाजाच्या अगदी समोर उभे आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट गलीमध्ये खेळाडू आहे, तर शॉर्ट थर्डमॅन अर्थात पहिल्या स्लिपमध्ये थोडासा मागे क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. हे 6 क्षेत्ररक्षक कव्हर करतायत सर्कल सीमारेषेला. चेंडू आकाशामध्ये उंच, मागे फिल्डर आणि झेल सुटतो. चेंडू तिथं सीमारेषा पार. षटकार. आमचे डीजे अतिशय सुरेख गाणं, समय सूचकता महत्वाची असते आणि प्रत्येक जण ज्यावेळेस आपापलं काम चोखपणे पार पाडेल ना, त्यावेळेस स्पर्धेची मजा काही पटीने वाढते. डीजेचे काम अप्रतिम आहे, कारण खूप सुमधुर असं संगीत आपल्याला सातत्याने इथे ऐकायला मिळतंय. आणि त्याचबरोबर गुणलेखनाचं काम, आमचं कॅमेऱ्यांचं काम, अंपायरिंगचं काम हे दर्जेदार होतं. याबरोबर इथे आतली कट घेतली, चेंडूने दिशा थोडीशी बदलली, तिथे सूर मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न थोडा फसला. काही धावा इथे मिळत आहेत. 2 धावांबरोबरच धावफलकाला आकार गती मिळेल. धावफलक 19 पर्यंत पोहोचतोय. 19 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. सलामीची जोडी मैदानामध्ये एक जीवदान देखील मिळालेलं आहे आणि बरीचशी जीवदानं इथे आपण बघतोय. कालपासूनही पण आजही काही झेल सुटतायत. याला एक कारण आहे. त्या कारणाची चर्चा करतो आपण या चेंडू नंतर. उजव्याच्या बाहेर लाईन मध्ये नव्हता आणि बॅट खूप उशिराने आली. चेंडू निघून गेला होता लवकरच. धावफलकावर 19 धावा.
कारण असं आहे की आपण पाहिलं की यंदा परतीचा पाऊस खूप लांबला आणि पाऊस लांबल्यामुळे आपला सराव थांबलेला होता आणि त्यानंतर पाऊस सुरू झाल्यानंतर मैदान तयार करेपर्यंत बराचसा अवधी निघून गेला. त्यामुळे सराव प्रत्येक खेळाडूला प्रत्येक टीमला फारसा करता आला नाही. यावेळेस कव्हर ड्राईव्ह होता चेंडू इनसाइड आउट डीप लॉंग ऑफच्या दिशेनं सीमारेषा पार चौकात. बरोबरच तुम्ही त्यांना काही धावा बहाल सुद्धा केलेल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या चुका इथे परत एकदा खरं तर यष्टिरक्षक जे चेंडूच्या खाली पोहोचू शकतो नाही इथे आणि झेल पुन्हा सुटतोय. निश्चित हे झेल अवघड आहे, परंतु तुम्ही इतक्या मोठ्या स्टेजवरती खेळतायत की इथे हे झेल कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही पाहिलं असेल भारतीय संघामध्ये रवींद्र जडेजा गेले कित्येक वर्षापासून खेळतोय. तुम्ही पाहिलं असेल की रवींद्र जडेजाच्या मॅच विनिंग गेम किती आहेत? खूप कमी आहेत. परंतु महेंद्रसिंह धोनी त्याला सातत्यानं का खेळवतोय की त्याला माहिती आहे की तू 25 धावा केल्या तरी पुरेशा आहेत. कारण तू ज्यावेळेस क्षेत्ररक्षण आपण करत असतो त्यावेळेस संघाला तू 35-40 धावा वाचवतोय. त्यामुळे तू असणं महत्वाचं आहे. यावेळेस कव्हर ड्राईव्ह देखना फटका होता जमिनीच्या समांतर अत्यंत वेगाने चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा. तर बघू आपण 2 षटकं संपले धावफलकावरती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये जीवन आणि अर्जुन या दोघांनी खूप चांगली बॅटिंग केली. विशेष करून जीवनची फलंदाजी आपण पाहिली. 4 चेंडू तो खेळला, 9 धावांचं योगदान, 2 चौकार असतो त्याने दिले. तर अर्जुनने एका बाजूला 1 षटकार 2 चौकार खेचत तो मॅरेथॉन इनिंगच्या बाजूला सुरू आहे. दीर्घ काव्य मग महर्षी व्यासांनी लिहिलेलं रामायण हे दीर्घ काव्य आहेत. वाल्मिकींनी माफ करा व्यासांनी लिहिलेलं महाभारत आणि वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण हे 2 मोठी काव्य आहेत. त्यांना दीर्घ काव्य म्हणतात. परंतु दीर्घ काव्य लिहायचं म्हटल्यावर सोपी गोष्ट नसते ती. आता आपण कल्पनाच करू शकत नाही. एक आपल्याला व्हॉट्सअपवरती 10 ओळी लिहायला सांगितलं तरी त्या लिहिणं मुश्किल होतं. तर इथं असं मोठं काव्य लिहितोय की काय अर्जुन मैदानामध्ये. उपस्थित पाहुणे सन्माननीय विकासजी वारगडे यांचं आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत ग्रामस्थ वडवली आणि धडाकेबाज क्रिकेट संघाकडून. चेंडू इथे पाहायचंय, तो वाट बघत होता कधी चेंडू आपल्यापर्यंत येतोय. चेंडूने मात्र जागा बदलली आणि सीमारेषे बाहेर 4. ओढ लागते तुझे दर्शनाची माझी एक विराई. चार धावांबरोबर धावफलकावरती 32 धावा. आता मात्र या दोघांची जोडी जमलेली आहे आणि एकदा का जोडी जमली मग मात्र मजा येते. डाव्या यष्टीच्या उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे, वाईडचा इशारा. जर एखाद्याचं अरेंज मॅरेज असेल, लग्न झाल्यानंतर एक 9चे 9 दिवस जातात, परंतु नंतर थोडीशी कुरबुरी सुरू होतात.
आणि त्यानंतरचा वर्षभराचा काळखंड हा कसोटीचा असतो. परंतु एकदा का दोघांची जोडी जमली ना मग आयुष्य मजेशीर होतं. क्रिकेटमध्ये तसंच आहे. यावेळेस लोअर फुलटॉस होता. खरं तर चेंडू फ्लाईट होती. हळू चेंडू पायात येऊन पडला. त्याला फ्लिक करायचा प्रयत्न फलंदाजाचा फसला तिथे. धावा अधिकच्या मिळाल्या नाहीत, अर्थात मिळाल्याच नाही धावा तिथे, परंतु चेंडू चांगला होता. अपील थोडंसं झालं, त्यावरती पंचांनी कुठली प्रतिक्रिया दिली नाही. धावफलकावरती आपण बघू शकतो 33 धावा. षटक क्रमांक तिसरं सुरू असताना 33 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 18. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर असावा, कदाचित पंचांची प्रतिक्रिया येत नाही. अपील होतंय, प्रश्न तिथं विचारला जातोय, उत्तर नाकारलं जातंय. तर बघूया अजून लेग बाईचा इशारा येतोय. खरं तर खूप उशिरानं हा लेग बाईचा इशारा आला. आम्ही विचार करत होतो बॅटची कड कदाचित लागलेली असावी का, परंतु पायालाच चेंडू आदळलाय. परंतु यष्ट्यांवरती जाणारा चेंडू नव्हता असं पंचांचं मत पडलंय आणि त्यामुळे पंचांनी ही विकेट नाकारली. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा दिसत आहेत 34 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये, अर्थात 3 जीवदानं मिळालेली आहेत. काही खराब मिसफिल्डिंग सुद्धा झालेली आहे, यावरून धावा वाटलेल्या आहेत. ओहो, क्लीन बोल्ड. काय हनुमान केलं होतं इथे. फुलटॉस चेंडू होता खरं तर, पाठीमागून सोडून दिला आणि चेंडूने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. पहिला फलंदाज बाद. ग्राउंड वरती आल्यानंतर तो बॅट उभी ठेवणार, मग गार्ड घेणार पंचांकडून, मिडल स्टंप गार्ड, लेग स्टंप गार्ड, आणि मग तिथून पुढे खेळायला सुरुवात करणार. नवीन फलंदाज आल्यानंतर मी गेले कित्येक वर्ष गार्ड घेतलेलाच बघितला नाही. 11:53 झालेली आहेत आणि मला वाटतं जी 25 मिनिटं होती ती संपलेली इथे. यापुढे आयोजक आणि ते निर्णय घेतील की उशीर झाल्यानंतर काय. मला ते पेनल्टी दिल्यावरच आपण कदाचित त्या गोष्टी फॉलो करू. त्यामुळे कोणाला तरी पेनल्टी बसली पाहिजे. धावफलकावरती आहे धावा 35 धावा. निर्धारित वेळेमध्ये षटक कव्हर करणं हे खरं तर खूप महत्वाचं आहे. आणि 25 मिनिटं दिलेली तुम्हाला 30 चेंडू टाकायला, मला वाटतं ही खूप आहे. 2 धावा इथे मिळतील. यष्ट्या उडवल्या, परंतु कुठेही प्रश्न विचारला नव्हता पंचांना. अपील केलं, अपील सुद्धा ही महत्वाची गोष्ट आहे. अपील केल्यानंतरच पंच विचार करू शकतात की या फलंदाजाला बाद द्यायचं किंवा नाही. काही नियम तर असे आहेत की ती अपील केल्याशिवाय बादच दिले जात नाही. उदाहरणार्थ LBW, लेग बिफोर विकेटचं अपील. चेंडू यष्ट्यांच्या समोर फलंदाज आहे आणि तुम्ही चेंडू लागलाय पॅडवरती, तुम्ही अपीलच केलं नाही तर अंपायर जरी बाद असेल तरी देणार नाही. या ठिकाणी आपल्याला या सामन्यासाठी लाभलेले पाहुणे सन्माननीय विकासजी वारगडे यांचा सन्मान आपण करतोय. मी दीपकजी कराळे साहेबांना विनंती करतो, आपण वारगडे साहेबांना सन्मानित करा. मायेचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होईल. त्याचबरोबर त्यांना एक प्रतिमा देऊन देखील सन्मानित केले जाईल. प्रेमाचं प्रतीक असलेली प्रतिमा आहे भगवान श्रीकृष्ण आणि राधा.
आमची जान आमची क्रिकेट आमचा प्राण. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा धडाका सुरू. धडाकेबाज चषक दुसऱ्या दिवसाचा दुसरा सामना आणि मॅच आहे ती मानिवली विरुद्ध बरडपाडा. बरडपाडा संघ प्रथम फलंदाजी करतोय. 3 षटकामध्ये त्यांनी बनवल्यात 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटची 2 षटकं इथे शिल्लक आहेत आणि 2 षटकासाठी गोलंदाजीसाठी येतोय अरुण गोंधळी. एक अरुण तुम्ही आकाशामध्ये बघता काय तळपतोय तो. हिवाळ्याचे दिवस आहेत तरी सुद्धा उन्हाचा प्रचंड तडाखा इथे जाणवतोय. अरुण गोलंदाजी मार्गवरती. फलंदाजीसाठी संदीप ऑन स्ट्राईक. फुलर लेनचा चेंडू होता. अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न तिथे. चेंडू बरोबर बुंद्यात पडतोय आणि त्यामुळेच हा निर्धाव चेंडू आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. तुमच्याकडे टप्पा अचूक असेल ना तर फारसा वेग नसेल तरी काम चालतं, परंतु भन्नाट वेग ठेवून टप्पा चुकल्यावरती विस्फोट होतात हे आपण पाहतोय. यावेळेस अक्रॉस दी लाईन स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव एव्हाना मिळते. फेक गोलंदाजाकडे येईल. 2 धावा पुन्हा पूर्ण होत आहेत. 2 धावांबरोबर 39 धावा. 39 रन लॉस ऑफ 1 विकेट. बरडपाडा. संदीप पुन्हा तयार होईल. संदीपनं या अगोदर 2 चेंडू निर्धाव खेळले होते, परंतु त्यानंतर हा ब्लास्ट आहे. विस्फोट षटकार. मी संग आमची शान, क्रिकेट आमची जान आमची क्रिकेट आमचा प्राण. संघासाठी लढतो आम्ही संग आमची शान. संदीपच्या 8 धावा तर 45 धावसंख्येवरती बरडपाडा. धावांची गती वाढते. पुन्हा एकदा खाली येत होता, कारण फुलटॉस चेंडू होता परंतु खाली येणारा चेंडू होता. हा लिफ्ट करणं निश्चित अवघड आहे. धावबाद करण्याची संधी आणि फलंदाज बाद. वडवलीच्या या पोरांनी भरविला क्रिकेट चषक. क्रिकेट प्रेमी रसिकांसाठी मोलाचा चषक. मारुनी चौकार मारुनी शेतकर मूर्ती 2-3 पळा. दुसरा फलंदाज बाद झाला. खरं तर खूप चांगली फलंदाजी करत होता. पहिले 2 चेंडू त्याला धाव घेता आली नव्हती, परंतु त्यानंतर स्क्वेअर लेगला 2 धावा आणि पुढे स्क्वेअर लेगला परत षटकार. पुन्हाही स्क्वेअर लेगला चांगला फटका होता. असं वाटलं होतं की तिथे संदीप काही कमाल करेल, स्लॉग ओव्हर्समध्ये मोठे फटके दाखवेल, परंतु धावबाद झाला आणि दुसरा धक्का. 2 गडी बाद धावफलकावरती 46 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये अद्याप सुरू आहे. यानंतर अजून एक षटक शिल्लक असेल. स्लॉग ओव्हर्स असेल. तुम्ही बघताय आता 4थ्या षटकामध्ये नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती असणार आहे. कुणाल आणि जीवन ही जोडी मैदानामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू परत एकदा स्क्वेअर लेगला पूल केला चेंडू. ओहो, खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा अपेक्षित आहे इथे आणि 2च धावा मिळतील. याबरोबरच चेंडू थेट एस्टनवरती आणि त्याचं नुकसान होतंय. मानिवली संघाला 3 धावा पूर्ण होत आहेत. कधी कधी चांगली फेक सुद्धा का तोटा करते आणि तेच आपण बघितलं इथे. कधी कधी खराब फेकीमुळे फायदा होतो. धावफलकावरती 49 धावा. तरी देखील क्षमते निश्चित प्रकारे महत्व आहे आणि ती जी क्षमता आहे ती मोठ्या साधनेनंतर मिळते, तपश्चर्येनंतर मिळते. या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक असतील. जीवन सलामीला आलेला जीवन अजूनही फलंदाजी करत. अर्थात त्याच्याकडे संधी फार कमी राहिली. 4थं षटक मैदानामध्ये सुरू असताना जीवन खेळलेला आहे फक्त 7 चेंडू. माफ करा, जीवन 12 चेंडू मध्ये 24 धावा त्याने फटकावलेल्या आहेत. यावेळेस जीवनचा फटका लॉंग लेग सीमारेषेकडे, सीमारेषा पार षटकार.
जीवनकडून तुफानी फलंदाजी. जीवनचं कौतुक करायला पाहिजे, कारण 55 धावा धावफलकावरती आहेत, त्यापैकी जीवनच्या 30 धावा आहेत. जरा फास्ट खेळा, स्पीडअप करा मॅच, फास्ट खेळा, वेगात खेळा. 25 मिनिटं तर केव्हाच संपलेली आहेत आणि अजूनही एक षटक तुम्हाला टाकायचंय. आपण पाहतो कसोटी क्रिकेटमध्ये एका तासामध्ये 13.2 षटकं टाकायची असतात एका तासात. म्हणजे जवळपास 80 चेंडू 60 मिनिटामध्ये 80 चेंडू टाकायचे असतात कसोटी क्रिकेटमध्ये. वन डे क्रिकेट, T20 क्रिकेटमध्ये त्यापेक्षाही जास्त षटकं टाकावी लागतात एका तासामध्ये. आणि तुम्हाला इथे 30 मिनिटामध्ये 25 मिनिटामध्ये फक्त 30 चेंडू टाकायचे. म्हणजे कसोटी क्रिकेटचा जो वेळ आहे तो तुम्हाला इथे दिलाय 5 षटकांसाठी, आणि त्या वेळातही तुम्ही 5 षटकं टाकू शकलेला नाहीत. फाईन लेगला हा चेंडू, खूप फाईन ग्लान्स आहे. चेंडू सीमारेषेबाहेर, 4 धावा. डोंगर न्हावे विरुद्ध पिंपळगाव. डोंगर न्हावे संघाचा संघनायक, डोंगर न्हावे संघाचा संघनायक, आपण ताबडतोब संपर्क करा. बरोबर हे षटक संपल्याबरोबर पुढच्या सामन्याचा टॉस होतो आणि तो टॉस कव्हर करण्यासाठी दोन्ही संघाच्या संघनायकाने इथे थांबा टॉस बॉक्समध्ये. डोंगर न्हावे विरुद्ध पिंपळगाव मैदानामध्ये जाऊ आपण. शेवटचं षटक सुरू असताना या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती आलाय चौकार. 59 धावा, एक मोठा धावफलक उभा राहतोय या सामन्यामध्ये. आपण पाहतोय बरडपाडा संघाकडून कुणाल ऑन स्ट्राईक. जीवन कुणालचा फटका, दे दनादन, षटकार. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, त्यानंतर खेळला चौकार आणि पुढच्या चेंडूवरती बेधुंद षटकार. 65 धावा. पुन्हा एकदा कुणाल स्क्वेअर लेगला खेळतोय. क्षेत्ररक्षक तिथे यावेळेस टिपला प्रतिम झेल आणि कुणाल बाद. डोंगर न्हावे संघाचे संघनायक असतील किंवा कुणी प्रतिनिधी असतील, आपण ताबडतोब संपर्क करा. यानंतर तुमचा सामना आहे. तर इथं आपण बघत होतो खूप चांगली फलंदाजी करत होता कुणाल, विशेषतः वेगवान फलंदाजी करत होता, परंतु षटकार ठोकल्यानंतर पुढचाही चेंडू फटकावण्याचा प्रयत्न तो बाद झाला. आणि हे पॉसिबल असतं. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला धावाच बनवायच्या असतात, तिथे विकेट्सला महत्व नसतेच. तिथे जीवन 1 धाव घेईल. 31 धावसंख्येवरती जीवन पोहोचलेला आहे. 2 षटकारांचा त्याच्या या इनिंग मध्ये समावेश आहे आणि त्याचबरोबर 3 चौकार देखील त्याने खेळलेले आहेत. 66 धावा धावफलकावरती. 5 षटकांच्या लढतीमध्ये खरं तर 12 धावा 13 धावांची सरासरी एक चांगला स्कोर म्हटला जाऊ शकतो. आणि मला वाटतं या मजबूतीकडे येऊन पोहोचलेले आहेत ते म्हणजे बरडपाडा. बॅकफूटवरती जात फटका तर खेळलेला आहे. अपील प्रश्न पंचांकडे विचारलाय, त्याचं उत्तर पंच काय देत आहे ते बघायचंय. आणि याबरोबरच 67 धावा आहे. क्रिकेटच्या नियमांमध्ये एक नियम आहे, हिटिंग ट्वाइस ऑफ द बॉल. म्हणजे फलंदाजाने 2दा चेंडू फटकावला तरी बाद देण्याचा अधिकार पंचांना आहे. परंतु मी माझ्या अख्ख्या करिअर मध्ये हिटिंग ट्वाइस ऑफ द बॉल असं बाद होताना कोणाला बघितलं नाही, अजूनपर्यंत नाही बघितलं. ऍब्स्ट्रॅक्टिंग टू द फील्ड हा नियम मी वापरलेला बघितलेला आहे. मी टाइम आउटही बघितलेला आहे. यावेळेस चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडच्या बाहेर, 4 धावा.
तालुक्यात वडवली गावची चर्चा है खरोखर मुरबाड तालुक्यात वडवली गावची चर्चा है खरोखर त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे वो एक नंबर 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 थँक्यू डीजे. आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे अतिथी सन्माननीय विकासजी वारगडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. आम्ही या ठिकाणी विनंती करतो डोंगर न्हावे आणि पिंपळगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण तिथे उपस्थित राहा. त्याचबरोबर एक माहिती आपल्या समोर आणतोय मी. काल 70 धावा हा हायेस्ट स्कोर होता, त्याचा रेकॉर्ड इथे मोडलंय आणि बरडपाडा संघ 71 धावा बनवून नवीन कीर्तिमान स्थापित करतोय या स्पर्धेमध्ये. दरम्यानच्या काळामध्ये नाणेफेकीचा कौल संपन्न होईल. डोंगर न्हावे संघाचे संघनायक आपल्या समवेत आहेत. त्याचबरोबर पिंपळगाव संघाचे संघनायक सन्मान्य विकासजी वारगडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे होतोय. कोण कॉल करेल? डोंगर न्हावे संघाच्या संघनायकाकडे कॉल आहे. हेड ऑफ टेन नाना हवे. हेड इज कॉल. हेड डोंगर न्हावे संघाचा संघनायक आपलं अभिनंदन. आणि बसा तुम्ही इथे. टॉस जिंकताय तुम्ही या सामन्यामध्ये. तर पहिली गोष्ट तुमचा निर्णय काय येतोय त्या अगोदर मी असं विचारेल की डोंगर न्हावे संघ किती वेळा धडाकेबाज चषक मध्ये पार्टिसिपेट होतोय? हा आमचा दुसरा सामना आहे. मतलब मागच्या वर्षी पण आम्ही खेळलो होतो कलमकांडे संघाविरुद्ध, तिथे आम्ही हरलो होतो 52 चेस करताना. ह्या वर्षी सेकंड चान्स दिलाय धडाकेबाज क्रिकेट क्लब वडवली यांनी, त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेऊ. या स्पर्धेमध्ये तुम्ही दुसऱ्यांदा पार्टिसिपेट होताय, परंतु या वर्षी काय तयारी तुमच्या संघाने केली मागच्या काही दिवसांमध्ये? काही दिवसांमध्ये आमची बॅटिंग लाईन थोडी बॅकफुटर होती, तर या वर्षी आमची बॅटिंग लाईन आणि बॉलिंग लाईनवर आमचा जास्त जोर दिलेला आहे. दोन्ही आमच्याकडून अतिशय उत्कृष्ट करण्यात आम्ही एक. प्रेक्षकांना हे ऐकायला आवडेल की यावर्षी ज्या अगोदरच्या 4 स्पर्धा झाल्या किंवा या वर्षीच्या सीझन मध्ये तुम्ही काही विजय मिळवलेले असते संस्मरणीय, तर त्याची कामगिरीची माहिती तुम्ही द्या. विजय मिळवचा म्हणजे मागच्याच आठवड्यात आम्ही राऊंडवर तृतीय पारितोषिक पटकवला आहे. फर्स्ट राऊंडचा सामना आमचा पिंपळगाव संघ आणि तिथे आम्ही त्यांना पराभूत केले होते. आणि हा दुसरा सामना धडाकेबाज क्रिकेट वडवली इथे आमची दुसरी लढत होते. आता बघूया काय होते ते. निश्चित आता आग लागलेली आहे. मी विचारेल आता की तुमचा निर्णय काय आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे डोंगर न्हावे संघाने घेतलेला आहे आणि निश्चित त्यांना शुभेच्छा देऊ आपण. पिंपळगाव संघाचे संघनायक माझ्या समवेत आहेत. मला वाटतं या अगोदर तुमची मॅच झालेली आहे आणि तुम्हाला पराभव स्वीकारावा लागलेला आहे त्या मॅच मध्ये. या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? आमची बॅटिंग लाईन थोडी कमजोर होती, या सामन्यात आम्ही बॅटिंग लाईन पॉवरफुल केलेली आहे. फलंदाजीमध्ये तुम्ही मागच्या सामन्यामध्ये हाराकिरी केलं. आज कोण कोण बॅट्समन आहे तुमच्या संघामध्ये की जे या मैदानामध्ये चांगला स्कोर उभा करतील? यज्ञेश आहे, विजय, निलेश लाटे आणि निलेश घरत, निकेश आहे, रमेश आहे, प्रदीप लाटे आहे. ही स्पर्धा तुम्ही बघताय की खूप छान वातावरण आहे. समोरच्या बाजूला संपूर्ण पिंक कलर आहे, मैदान खूप छान आहे, विकेट खूप सुंदर आहे. तर तुमच्या संघाला या स्पर्धेमध्ये जिंकण्याचे चान्सेस किती आहेत? जिंकण्याचे चान्सेस तर खूप आहे. बॅटिंग लाईन पीच आहे आणि आमची बॅटिंग पण चांगली आहे आणि जेवढं विकेट चांगलं तेवढं बॅटिंग पण आमची चांगली होते. आयोजनाबद्दल काही सांगाल? आयोजन तर एक नंबरच असतो. दरवर्षी आम्ही इथे येतो म्हणजे, पण खेळायला चान्स नसते भेटली नव्हती आम्हाला. याच वर्षी आमची पहिला वर्ष आहे गौरम क्रिकेटमध्ये. आम्ही एक सामना खेळतो आणि पहिल्याच वर्षी आम्हाला हे स्थळ भेटले इथे खेळायला, धडाकेबाजचा खेळायला भेटलंय. खूप म्हणजे खूप स्पर्धा होतात परिसरामध्ये, खूप स्पर्धा होतात. ही स्पर्धा काहीशी वेगळी असते. या स्पर्धेचा वेगळेपणा काय वाटतो तुम्हाला?
त्यांचं आयोजन आणि नियम एक नंबर असतात, म्हणजे ते चांगले आणि ते कडक नियम असतात इतरांच्या पेक्षा. शुभेच्छा. इथे पिंपळगाव संघाला प्रथम फलंदाजी करावी लागेल. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय डोंगर न्हावे संघाने घेतलेला आहे. तर पुढचा सामना हा देखील हाय व्होल्टेज ड्रामा ठरेल, कारण मागच्याच आठवड्यात पिंपळगाव संघाला पराभव स्वीकारावा लागलाय आणि त्याचं उत्तर काढण्यासाठी हा संघ मैदानामध्ये येईल. तर पिंपळगाव संघावरती सातत्यानं वर्चस्व मिळवण्यासाठी डोंगर न्हावे संघ देखील तयार आहे. तर मॅच निश्चित मजा येईल या सामन्यामध्ये. तत्पूर्वी तुम्हाला मैदानामध्ये अजून एक महत्वाचा सामना बघायचा आहे, ज्या सामन्यामध्ये बरडपाडा संघानं बनवल्यात 71 धावा, तर रेकॉर्ड ब्रेक 72 धावा बनवण्यासाठी इथे मैदानामध्ये दाखल झालेला आहे मानेवलीचा संघ. समालोचन कक्षामध्ये निश्चित बदल होईल. माझ्या संवेद जॉईन होत आहेत प्रसाद परब सर, जाऊयात त्यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू नरेश. 72 धावांचा एक विशाल काय लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मानिवलीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. स्ट्रायकिंग एंडला चंदू आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहित. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खूप चांगला फ्लिकचा फटका. पहिल्या चेंडूवर दे धडक आणि बेधडक सुरुवात, सीमारेषेच्या बाहेर चौकार. खूपच देखणा आणि अप्रतिम फ्लिकचा फटका एक्झिक्यूट केलाय. सुदर्शन माझ्यासोबत आहेत आणि सुदर्शनने मला हेच माहिती देत आहेत की त्याच्याकडे स्टॅट्स किती बघा किती सुंदर आहेत. तो भरपूर जाणीवपूर्वक इथे मात्र गुणसंख्या लेखन करतोय. मला तो सांगतोय की दोन्ही इनिंगमध्ये पहिला चेंडू जो एक्झिक्यूट केला गेला तो त्याच दिशेमध्ये एक्झिक्यूट केला गेला आणि तिथे सुद्धा चौकारच मिळाला होता. तर चौकाराने खातं उघडलं एखादा. इथे मात्र फलंदाज चंदूने आणि चंदूच्या सोबत रोहित आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय की पहिलं षटक इथे मात्र घेऊन आलाय बरडपाडा संघाकडून संदीप. स्लोअर वन चेंडू तर जबरदस्त स्क्वीपचा फटका. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर अजून एक दणदणीत करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. गुडघा झुकत असताना लिजंड खेळाडू आतापर्यंत खेळत आलेत, पण आता मात्र हा फटका पुन्हा एकदा इम्प्लिमेंट केलाय आणि काय जणू काय चपराक लगावली त्या चेंडूवर. एक कानाखाली ओढली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. चिंतामणजी चहाड यांच्याकडे एक पारितोषिक आलंय सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइस. फुलटॉस चेंडू ऑनसाइडला स्वीप केलाय. थोडासा बैठक फटका होता कारण लोअर फुलटॉस चेंडू जास्त वेग नाही. स्लोअर वन चेंडूचा हाताळणी करतायत गोलंदाज संदीप. अशा मुवमेंटला थोडासा अंदाज चुकतोय. फटक्यावर एक्झॅक्टली यायचं होतं, नंतर मात्र लास्ट मुवमेंटला बॅट थोडीशी खाली ठेवत असताना ग्राउंड स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. चंदू संख्या 1 ने पुढे सरकते. धावफलक एकूण 9 धावा. षटक क्रमांक पहिल्या कॉमेंट कडून इथे मात्र मार्गस्थ होत असताना लोड फुटला चेंडू क्षेत्राचे काय तिथे वॉट अप एफर्ट, सुपर्ब कॅच, अप्रतिम झेल तिथे मात्र टिपलाय. पण पंचांचा इशारा आम्ही वाट बघत आहोत. पंचांनी इशारा मात्र दिलाय. इट इज आउट. फलंदाज बाद. अनुभवी टिळकले हा भारी, सांभाळली संघाची जबाबदारी. दोन्ही पंचांनी रिकन्सिलेशन करून मात्र हा निर्णय सोपवला आमच्या कंट्रोल रूम मध्ये. कारण चेंडू एक्झॅक्टली क्लिअरली फिनिश झालाय की नाही हातामध्ये. दोन्ही पंच एकत्र आले कारण स्क्वेअर लेग पंचांना सुद्धा मात्र काहीतरी त्रुटी आढळल्या. दोघांचंही ऍक्च्युली मत आधी वेगळं होतं, पण आता मात्र त्यांनी मात्र कुठल्या प्रकारचा अन्याय खेळून होणार नाही मात्र ही जबाबदारी घेत असताना हा निर्णय फायनली तो सोपवलाय. तो आमच्या कंट्रोल रूम मध्ये 10 क्रिकच्या आमच्या कॅमेरामॅन आणि त्यांच्या सर्व टेक्निकल टीमकडे आणि बघायचं आहे तिथून काय निर्णय येणार. कारण झेल पूर्णपणे फिनिश झालाय का झेल होता. अशा मुळेला तो झेल पूर्णपणे हातामध्ये येणं फिनिश गरजेचं होतं. पण असं कुठेतरी निदर्शनास येत आहे की त्यांचं म्हणणं आहे की चेंडू खाली कुठे ब्रश झालाय का, आम्हाला ह्या गोष्टी तपासल्या जातील. स्वतः मयूर शेळके सुद्धा इथे उपस्थित आहेत, ऑफिशियल एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर.
आणि आता मात्र या गोष्टीवर थोड्याच वेळात शिक्कामोर्तब होईल की चेंडू एक्झॅक्टली तो व्यवस्थित फिनिश झालाय की नाही हातामध्ये, क्लिअरली तो झेल घेतलाय की नाही, ही कुठेतरी मात्र चेंडू तो खाली स्किट होत असताना जमिनीला ब्रश झालाय. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, याचा वापर आपल्याला करायला हवा. पण मगाशी नरेश यांनी की त्याला कुठेतरी लिमिटेशन्स असतात आणि बघायचं इथे मात्र निर्णय काय येणार. तर पंचांचा निर्णय इथे कंट्रोल रूम मधून येतोय, फलंदाज बाद आहे, त्यामुळे तंबूत परतावं लागेल. खूप डिसिजन क्लोज होतं, फायनली मात्र तो डिसिजन आम्ही ते घेतलाय आणि सगळ्या गोष्टी ते क्लॅरिफाय करून फायनली मात्र मयूर शेळके यांच्याकडून आता निर्णय आला की इट इज आउट, फलंदाज बाद. बघा लक्षात घ्या की 46 वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. खूप मोठी क्रिकेट स्पर्धा, एक स्टँडर्ड क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे आपलं सुद्धा स्टँडर्ड आपण जपावं असं माझं एक वैयक्तिक मत आहे. जे प्रेक्षक किंवा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतात किंवा स्पर्धा बघण्यासाठी येत आहेत, बघा मुख्य प्रवेशद्वाराजवळ जास्त गर्दी करू नका किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ जिथे पाहुण्यांची येण्याची जागा आहे, VIP गेस्ट येण्याची तिथे जागा आहे, त्या ठिकाणी भरपूर गाड्या लागलेल्या आहेत. तर ज्या कोणाच्या गाड्या तिथे असतील तर तिथून ताबडतोब रिमूव्ह करायच्या आहेत. बाईक कोणाच्या असतील, 4 व्हीलर कोणाच्या असतील, ताबडतोब रिमूव्ह करा आणि जागा फक्त एंट्रीसाठी म्हणजे पाहुण्यांना येण्यासाठी फक्त जागा करून ठेवा. फलंदाज येते ते सुरेश. फुलटॉस आहे, बॅटची आतली कट, शॉर्ट स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल होते, शतशतोपर्यंत चेंडू उचलतील तोपर्यंत चंदूने क्विक सिंगल कंप्लीट केलाय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक गडी गमावलाय.
1 टू गो. 1 टू गो. तिसऱ्या पंचांची मागणी ते केली जाते. तिसऱ्या पंचांनी मध्ये आतमध्ये ताबडतोब जायचं आहे. स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच अशी गोष्ट घडते की एखाद्या गोलंदाजीच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेला. कालचा दिवस खूप सुंदररित्या सुरळीत पार पडला. पंचांनी मात्र अशा सूचना दिल्या आहेत की कंट्रोल रूम मध्ये की मागचा चेंडू एक्झॅक्टली त्यांनी काय रिलीज केलाय तो आता मात्र चेक केला जाईल. पुन्हा एकदा मयूर शेळकेवर जबाबदारी आली आहे आणि मयूर शेळके आमच्या कंट्रोल रूम मध्ये येत आहेत आणि एक्झॅक्टली चेक करतात की मागचा चेंडू ज्याप्रमाणे डिलिव्हर झाला, रिलीज झाला, त्या चेंडूची फेक कशा प्रकारे होती, ती क्लीन ऍक्शन होती की त्यामध्ये काही त्रुटी आहेत. कारण पारदर्शकता ही सुद्धा ओळख आहे या स्पर्धेची. सगळ्यात जुनी क्रिकेट स्पर्धा मी आवर्जून उल्लेख करतोय. मागचा दिवस आणि आज सुद्धा मी या गोष्टीचा उल्लेख केला की ठाणे जिल्ह्यातल्या सर्वात जुन्या क्रिकेट स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा दुसरा क्रमांक लागतो असं माझं आवर्जून मत आहे. पहिली स्पर्धा आपण जर बघितली तर डोंबिवली निळजे इथे मकर संक्रांत चषक ही स्पर्धा पार पाडली जाते. त्या स्पर्धेला 50 वर्ष सुद्धा पूर्ण झाली आहेत आणि आपण ही स्पर्धा जी बघत आहोत धडाकेबाज चषक ही मात्र 50व्या वर्षाकडे वाटचाल करते. 46वं वर्ष या स्पर्धेचं. Lots of action in the tournament. धडाकेबाज चषक वडवली 2020. 46th सीझन इन प्रेझेंट. सुरू आहे हे पर्व 46वं आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन बदल तुम्हाला पाहायला मिळतोय. आवर्जून काल माझी आणि नरेश डोंबे यांची चर्चा सुरू होती की भरपूर क्रिकेट स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे, पण जी क्लॅरिटी किंवा स्पर्धेला जे काही स्वरूप हवं असतं एका क्रिकेट स्पर्धेला ते स्वरूप फक्त आपल्या विभागात ठाणे जिल्ह्यामध्ये खास करून पाहायला मिळतं. ठाणे जिल्हा असो, रायगड जिल्हा असतो, या ठिकाणी हे स्वरूप पाहायला मिळतं. बाउंड्री लाईन पूर्णपणे सुसज्ज असतात. लांबून म्हणजे एक्झॅक्टली कॅमेरामधून सुद्धा बाउंड्री लाईन एक्झॅक्टली कुठे आहे, कुठल्या प्रकारचं षटकार गेलाय, चौकार गेलाय, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित निदर्शनास येतात. पण अजून काही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे त्या ठिकाणी या गोष्टीचा अजूनही अभाव आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या ठिकाणी सुद्धा या अशा गोष्टी व्हायला हव्या जेणेकरून एक चांगली क्रिकेट स्पर्धा घर बसल्या खेळाडूंना किंवा प्रेक्षकांना बघता येईल. तर चेंडू क्लीन ऍक्शन आहे, सामना सुरू करायला हरकत नाहीये. संदीप पहिले षटक भरपूर व्यक्ती आल्या षटकामध्ये, कारण तिसऱ्या पंचांकडे 2 वेळा जावं लागलं, कंट्रोल रूम मध्ये 2 वेळा जावं लागलं पाठोपाठच्या चेंडूवर. आणि सुदर्शन मला सांगते धावसंख्या अंकित झाली ती एकूण 10 धावा. चेंडू समोर केलेत पण क्षेत्ररक्षक तिथे खूप दूरवर आहेत, ते पोहोचू शकणार नाही, पण चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. दीपकजी कराळे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्याकडून एक माहिती मगाशी मला अशी मिळाली होती की थोड्याच वेळात कुंदनजी पाटील, सभापती बांधकाम व आरोग्य ठाणे जिल्हा यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. खूप मोठी पदं त्यांच्याकडे आहेत. शिवसेना संपर्क प्रमुख भिवंडी तालुका, शिवसेना गटनेते जिल्हा परिषद ठाणे, सदस्य जिल्हा परिषद ठाणे आणि सदस्य स्थायी समिती जिल्हा परिषद ठाणे, आणि त्याचबरोबर सदस्य आहेत ते पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती जिल्हा परिषद ठाणे. सन्मान्य कुंदनजी पाटील यांचं आगमन थोड्याच वेळात होणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची भूमिका त्यांनी यावर्षी बजावली ती म्हणजे TDPL ही क्रिकेट स्पर्धेची पार पडली गेली, त्याच्यामध्ये अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं त्या स्पर्धेचं. थांबून केलेत, पॉज अँड एक्झिक्यूट, क्लासिकल टायमिंग, चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, ते दणादण षटकार. येतो तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आघाडीचा चंदूच्या बॅटमधून. ग्रेट टायमिंग,
षटकाराच्या मध्ये धावसंख्येने उंचवडी घेतली आहे. तोडीस तोड उत्तर देतो तो स्वतः आघाडीचा फलंदाज चंदू. धावसंख्या 20. गोलंदाज या षटकामध्ये आहेत कैलास. ओव्हर द विकेट. कैलासचा पुढचा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर. आउटस्विंग होतोय. भरपूर चेंडू बाहेर रिलीज झालाय. नो बॉल. योग्य डिसिजन. भरत शिंगोळे पंचांच्या भूमिकेत. मला काल सुद्धा मी आवर्जून उल्लेख केला होता की तटस्थ पंचांच्या भूमिकेत जे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत आहेत त्यांच्याकडनं या धडाकेबाज चषकामध्ये खूपच चांगली आणि रेखीव भूमिका पाहायला मिळाली आहे. अत्यंत तटस्थ पंच. पुढचा इशारा येतोय तो म्हणजेच पॉवर इथे मात्र फ्री हिटचा पुढच्या चेंडूवर. कैलास पुढचा चेंडू घेऊन उजव्या हाताने. ओव्हर पिच होता. हेलिकॉप्टर उडवल्या क्षेत्राचे तिथे आहेत पण थांबवू शकणार का बघायचं. चांगला प्रयत्न. गुड फिल्डिंग. चांगले एफर्ट. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवू शकले नाही. फक्त पॉज केलं चेंडूला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये जेव्हा चेंडू अडवतील तोपर्यंत 2 धावा इथे चंदूने खूप वेगाने खूप लांब लांब पावलं टाकत असताना पूर्ण केलेत. सतीशजी यांचं आगमन झाले. सतीशजी शेळके. धावसंख्या धावफलकर 23. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. कैलास 20वा रिसॉर्ट एंड कडून ऑप्शनच्या बाहेर स्क्वेअर कट. क्रॅकिंग शॉट. सुपर डुपर शॉट. चेंडू सीमारेच्या बाहेर. चौकार. आई माऊलीचा टायमिंग. क्रॅकिंग शॉट. नजाकत भरा फटका. एक्झॅक्टली स्क्वेअर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय आणि चौकार देऊन जातोय तो चंदूला. गुड शॉट. धावसंख्या 27 धावा धावफलकावर. कैलास ओव्हरपिच चेंडू समोर एक्झिक्यूट केला. खूप चांगला फटका. देखणा फटका. डोळ्यांचा पारणं फेडणारा चेंडू सीमारेच्या बाहेर. अजून एक दणदणीत फटका. चेंडू सीमारेच्या बाहेर. चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार पाहायला मिळतात ते चंदूच्या बॅटमधून. अत्यंत विस्फोटक फलंदाजी आपल्या संघासाठी तो करतोय कारण लक्ष खूप मोठं आहे. ऑन साइडला टायमिंग जबरदस्त. फटका बेमिसाल. चेंडू सीमारेच्या बाहेर. षटकार. ते व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांचा फेवरेट संघ आहे. त्यांचा फॅन टीम संघ आहे तो म्हणजे तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये माणिवली. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. दीपकजी कराळे त्याचबरोबर विकासजी वारगड सुद्धा उपस्थित. त्यांच्या माध्यमातून मगाशी आपण नॉन एफिंग सुद्धा इथे मात्र संपन्न केली होती आणि त्याचबरोबर सतीशजी शेळके यांचे ते आगमन झाले कारण कालच्या दिवसामध्ये खूप मोठी जबाबदारी स्वतः स्पर्धेमध्ये खेळले आहेत पण शेवटच्या सामन्यामध्ये मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला आणि आज मात्र ते आयोजकांच्या भूमिकेत आज इथे उपस्थित आहेत. स्क्वेअर कट केलाय. पुन्हा गॅप शोधला आहे. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 खेळाडू चेंडूच्या मागे शर्यत लागली. कोण चेंडू देते मात्र शर्यत तिथे जिंकलेली आहे. खेळाडूंनी चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत फलंदाज चंदू वेगाने 2 धावा पूर्ण करतोय. आउटफिट निश्चितच फास्ट होती पण चेंडू थोडासा गती मंदावला आणि अशा मुळे चेंडू थांबवत असताना तिथे मात्र 2 धावाच पत्र फलंदाज इथे पूर्ण करू शकलाय. 2 धावा अंकित होऊन झाल्यानंतर धावफलकर अंकित झाले ते एकूण 39 धावा. महागडं षटक गोलंदाज कैलासचं दुसरं षटक इथे हात आलं त्याने आणि पहिल्या षटक आपण जर बघितलं पहिल्या षटकात संदीपने धावा खर्च केल्या तर 14 पण या षटकाचा जर उल्लेख केला तर 2 षटकार आणि 2 उत्तुंग षटकार आणि 2 चौकार आपण पाहिलेत आणि या षटकात धावा खर्च केल्या त्या तब्बल 25 आणि योग्य पाठलाग सुरू आहे. का मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सुरू असताना पॉवर प्लेमध्ये तुमच्याकडे किती धावा असायला हव्या याचं उत्तम उदाहरण आणि मी म्हणेन की मात्र मागच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त धावसंख्या इथे नोंदवली गेली आहे. 39 धावा इथे कुठल्या गेल्यात.
18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावा आहेत मैदानावर त्या सामना जिंकण्यासाठी 33. एटीन बॉल अँड 33 रन्स टू विन. मगाशी जर उल्लेख केला तर जेव्हा 72 धावांची गरज होती 14.40 ही सरासरी हवी होती, पण आता मात्र रिक्वायर रन रेट जो आहे तो 11चा आहे प्रति षटकामागे. 11 रन पर ओव्हर. गोलंदाज येतात ते अर्जुन आणि स्ट्रायकिंग याला फलंदाज सुरेश. पण त्याच्यापेक्षा कॉन्फिडंट बॅटिंग पाहायला मिळाली चंदूकडून. निश्चित म्हणे की सुरेशने सुद्धा एक चौकार आपल्या बॅटमधून दाखवलाय. चौकाने आपलं खातं उघडलंय. 4 धावांवर तो खेळतोय एका चेंडूमध्ये 400चा स्ट्राईक रन रेटने. आणि इथे मात्र जर बघूया चंदूचा स्ट्राईक रन रेट खूप चांगला आहे. 11 चेंडूत तब्बल धावा कुठल्यात त्या 34 धावा. 300च्या पुढचा स्ट्राईक रन रेट आहे चंदूचा. ऑप्शनच्या बाहेर चेंडू लास्ट मोमेंटला बॉटम हँडचा खूप चांगला वापर. गुड फिल्डिंग. गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि स्ट्राईक रोटेट केले ते चंदूकडे सुरेशने. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मगाशी मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की पॉवरमध्ये धावा किती असायला हव्या त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते. 72 धावा कुठाच्यात 39 धावा कुठल्याच मैदानावर हे पहिल्या 2 षटकामध्ये. आता धावसंख्या झाली ती धावफलकावर 40 धावा. थांबून केलेत. जबरदस्ती मारलेला फटका. क्षेत्ररक्षक जज करतोय. प्रयत्न चांगला आहे. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे असं मी म्हणेन. काय सुंदर झेल टिपलाय. कॉन्सन्ट्रेशन किती चांगलं होतं. शेवटच्या मोमेंट पर्यंत नजर अजिबात हटवली नाही आणि काय कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. सुपर बॅटिंग. सुपर बॅटिंग. चांगला स्टार्ट चंदूकडून. कौतुकास्पद कामगिरी. जी सुरुवात हवी ती सुरुवात चंदूने करून दिली. अँड ब्राईट स्टार्ट. 12 चेंडूत 34 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू. व्हाईट बॉल योगेश अधिकारी यांच्याकडून. पण या षटकामध्ये सफलता आपल्या संघाला मिळवून देत असताना थोडासा दबाव टाकलाय मानवली संघावर गोलंदाज या षटकामध्ये अर्जुनने. हवेमध्ये चेंडू. अजून एक झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. कुठल्या प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. प्रयत्न चांगला होता आणि इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. अर्जुन बघायचंय. धावून तर आलाय. चंदूला त्यांनी बाद केलाय. अजून तो दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार कारण असा एक खेळाडू जो आपल्या संघासाठी विजय रथापर्यंत नेण्याचा प्रयत्न ते करत होता चंदू. त्याला मात्र बाद केला अर्जुनने आणि अशा मोमेंटात तो अजून एक गडी बाद करण्याच्या प्रयत्नात सुद्धा होता. 2 धावा मिळतात या चेंडूवर. धावसंख्या 2 निसरकते पुढे ती 43 या धावसंख्येवर. ओ द विकेट. ऑप्शन बाहेर चेंडू. वेगवान डिलिव्हरी. गुड बॉलिंग. इतिहास जर डोळ्यासमोर आणला तर महाभारतामध्ये आपण जर बघितलं तर कौरव आणि पांडवांच्या युद्धामध्ये अर्जुनने पूर्णपणे जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती आणि ती जबाबदारी मला इथे मात्र या अर्जुनच्या खांद्यावर पाहायला मिळते. चंदूची विकेट मिळवली आहे आणि इकॉनॉमिकल षटक तो हाताळतोय. गुड बॉलिंग. गुडलेनचा चेंडू होता. जबरदस्त चेंडूचा बाउन्स मिळतोय आणि फलंदाज पूर्णपणे या चेंडूवर बीट होतोय. 4 ओव्हरांनी चित होतोय. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकलेत आणि डॉमिनेट केले त्याने स्ट्रायकिंग एंडला सुरेशला. सुरेशने आतापर्यंत 1 चौकार, 1 सिंगल, 1 डबल, 7 धावा फक्त अंकित केलेत मागच्या 5 चेंडूमध्ये आणि 2 चेंडू निर्धाव टाकत असताना इकॉनॉमिकल षटक काय असतं त्याचं उत्तम उदाहरण अर्जुन दाखवत असताना. गुड बॉलिंग. उलटा चेंडू ऑनसाइडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडूची वाट बघताय. चेंडू जोपर्यंत येईल वेळ घेतलाय आणि 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. बघा गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावतोय तर त्याला क्षेत्ररक्षकाची साथ लावणं तेवढंच गरजेचं असतं. जर इकॉनॉमिकल षटक मी टाकत असेल तर डेफिनेटली म्हणेन की मला बाकीच्या सर्व सहकाऱ्यांकडून अपेक्षा आहे चांगल्या फिल्डिंगची. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. मला सुदर्शन सांगतोय की 45 धावा धावफलकावर अंकित झाल्या आहेत. 72 धावसंख्येचं लक्ष काढताना सामना जिंकण्यासाठी 45 धावा आतापर्यंत 3 षटकामध्ये कुठल्या आहेत बघायचं. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे
आणि 12 चेंडूमध्ये मला सुदर्शन सांगेल एक्झॅक्टली धावा अजून किती हव्यात मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 72 - 45 रिक्वायर आहेत त्या 27 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 12. सामना अजूनही बॅलन्स आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी झाली आहे आघाडीला येऊन मात्र चंदूने मात्र खूप मोठे अडसर दूर केले, दबाव टाकला आणि तब्बल 39 धावा 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी कुठल्या. त्यामुळे विजयाच्या समीप पोहोचण्याचा प्रयत्न निश्चित असेल. एकमेव षटक जे होतं ते म्हणजेच गोलंदाज अर्जुनचं ज्या षटकामध्ये फक्त धावा खर्च झाल्या त्या 6, त्यामुळे थोडासा अडचणीत आलाय असं मी म्हणेन. पण ते षटक विसरून येणाऱ्या 2 षटकामध्ये आपण काय करू शकतो हा प्रयत्न डोळ्यासमोर ठेवावा लागेल म्हणजे मानवली संघाच्या फलंदाजांना. एक फलंदाज असा आहे ज्याने मात्र अजूनही खातं उघडलं नाही, त्याने स्ट्राईक रोटेट झालं नाही. सुधीर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर. तर सुरेश आतापर्यंत आपल्या बॅटमधून वैयक्तिक 9 धावांचं योगदान देतोय. त्याने चेंडूचा सामना केला तो 6, त्याला मात्र चांगली फटकेबाजी करावी लागणार. 27 धावा हव्यात, चेंडू शिल्लक आहेत ते 12. यानंतर होणारा जो सामना त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल ऑलरेडी झालेला आहे. डोंगर नावे विरुद्ध पिंपळगाव. आजच्या दिवसातली तिसरी लढत तुम्हाला लगेचच मैदानावर पाहायला मिळेल या सामन्यानंतर. सन्मान्य कुंदनजी पाटील साहेब थोड्याच वेळात आमच्या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळतील. या नावाच्या मागे सुद्धा एक मोठं नाव दडलंय, वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे. एक गाव एक मंडळ ही प्रथा आहे त्या दापोडे गावाची आणि कित्येक वर्ष हे नाव मात्र सातत्याने मात्र चर्चेत राहिलेलं आहे. आधी कबड्डी खेळाच्या माध्यमातून आता मात्र क्रिकेटच्या माध्यमातून हे नाव जपलं जात आहे त्या दापोडे गावाकडून. गोलंदाज येते ते शंकर की गोलंदाजी करतील ते विसावा रिसॉर्ट एंड कडून. स्ट्रायकिंग केला सुधीर पहिल्यांदाच. हो हेलिकॉप्टर उडवलंय, लँड कुठे होणार क्षेत्रशी ते जज करतोय. ड्रॉप. सुधीरला आल्या आल्याच जीवदान मिळालंय पहिल्याच चेंडूवर आणि झेल्स कोणी सोडले तर डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षण बघतोय संदीप कडून. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जेव्हा सुरू असतो आणि अशा मोमेंटला तुम्ही पाहतात की कमी चेंडू जास्त धावा, तर फलंदाजाला फक्त एकच माहिती असतं की मला प्रत्येक चेंडू अस्ती माराच्या बाहेर पाठवायचा आहे. त्यामुळे तो बिंदास असतो, बेधडक असतो. पण इथे झेल सुटल्यानंतर तो मात्र काय रौद्ररूप दाखवणार येणाऱ्या चेंडूमध्ये मला वाट बघावी लागणार. फुलटॉस आहे, ऑन साईडला केलं, स्क्वेअरला क्षेत्राच्या काय तिथे डीप मध्ये प्रयत्न चांगला होता. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवला तिथे आणि 2 धावेचा प्रयत्न सुरेशचा इथे पूर्ण सुद्धा होतोय. धावांची गरज आहे. धावा अंकी झाल्यात एकूण 48. स्ट्रायकिंग गेला सुरेश. गुडलेनचा चेंडू फक्त दिशा दिली, फाईनलीला चेंडूला बाहेर पाठवून दिलाय आणि चेंडू एक्झॅक्टली रोपवर जाऊन लँड होतोय. पंचांचा इशारा, षटकार. चंदूने केली ती खेळी कुठेतरी फुकट घालवायची नाहीये. त्या खेळाला योग्य न्याय द्यायचा यासाठी सुरेश प्रयत्न करतोय. दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत सुधीर आणि सुरेश. 9 चेंडू आणि 18 धावांची अजूनही आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज. या षटकामध्ये गोलंदाज आपण बघत आहोत म्हणजेच शंकर, तो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय विसावा रिसॉर्ट एंड कडून. आणि सातत्याने इथे मात्र बराडपाडा संघाला मात्र आपलं क्षेत्ररक्षण सजवावं लागतंय, चेंज करावं लागतंय, बदलावं लागतंय. कारण तेवढंच जबरदस्त बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ती मानवली संघाकडून. ऑन साईडला चेंडूला प्लेस केलाय, स्क्वेअरला चेंडू जातोय, शतशक डीप मधून वेगाने चेंडूवर येतात, चेंडू कव्हर करतायत. पण सुरेशने कॉल दिलाय की फक्त एकाच धार समाधान. तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय सुखदेव वारगड यांच्याकडून. जर सुरेशने षटकार ठोकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल ते फलंदाज सुरेशला. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. फुलटॉस चेंडू एक्झिक्यूट केलाय, जबरदस्त टायमिंग, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू दणदण करत निघून जातोय. पंचांचा इशारा, चौकार.
ती 7 चेंडूमध्ये 13 धावांची. थांबून खेळायचा प्रयत्न होता, थोडीशी मिसफील्ड, अजून एकदा मिसफील्ड, बॅकअप होत नाहीये प्रॉपरली. पण चेंडू एक्झॅक्टली कुठून निघून गेलाय हे पंच बघतायत की चेंडू यष्टीच्या वरून निघून जातोय, त्यामुळे हा 22चा इशारा असेल. चेंडू मागे जातोय, एकदा तिथे कंप्लीट करतात फलंदाज. धावसंख्या एकने पुढे सरकते, त्यामुळे समीकरण उरलंय 6 चेंडू आणि गरज आहे ती 12 धाव्यांची. धावसंख्या दाफरावर अंकित झाली एकूण 60 धावा. 60 ऑन अ बोर्ड. सक्सेसफुल चेस करणार का, ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. चंदूची खेळी अविस्मरणीय राहिली या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली, 4 चौकार 2 षटकार ठोकत असताना 12 चेंडू 34 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन. आणि हे कॉन्ट्रीब्युशन कुठे वाया घालवायचं नाहीये, वाया होऊ द्यायचं नाहीये. त्याच्या खेळीला आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि म्हणूनच हे दोन्ही खेळाडू आपलं पूर्णपणे 100% एफर्ट लावत असताना सामना जिंकण्याचा प्रयत्न करतायत. तर किशोर संघ सज्ज झालाय. इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल गणेश गायकर आणि त्यांचा पूर्ण स्क्वॅड. तर एका बाजूने मनोज पथारे जे आमचे खेळपट्टी विशेषज्ञ आहेत, ज्याने मात्र एक अप्रतिम खेळपट्टी या धडाकेबाज चषकाची बनवली आहे, ते मात्र बिरवाडी संघाच्या माध्यमातून सज्ज होणार फाईट करण्यासाठी. एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळणार, स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळणार, खास करून 2 स्टँडर्ड आणि दर्जेदार खेळाडूंमध्ये. 6 बॉल अँड 12 टू विन. 6 चेंडूंनी 12 धाव्यांची गरज. अर्जुन ज्याने अत्यंत इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं, अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी. गरज आहे ती 12 धाव्यांची 6 चेंडूमध्ये. थांबून खेळलेत अक्रॉस द विकेट. चेंडू स्क्वेअरला पाठवल्या, शतशक्तीने डीप मध्ये चेंडू उचलण्यासाठी येत आहेत. 2 धावेचा प्रयत्न असेल, पण सुधीर वेगाने आले होते, थोडीशी मिसफील्ड आणि 2 धावा. छोटीशी चूक, वर्षभर वाट बघावी लागेल. त्यामुळे चुका घडल्या नाहीत पाहिजे. कुठलाही संघ असो तो मात्र विजयासाठीच खेळतोय, आपले 100% देण्यासाठी इथे खेळतोय. आणि बघायचंय बराडपाडा संघ सुद्धा मोठी धावसंख्या रचली आहे, एक विक्रम प्रस्थापित केलाय या स्पर्धेमध्ये. आणि बघायचंय त्यांना स्वतःचा विक्रम इथे कायम ठेवायचा आहे, पण समोरचा संघ सुद्धा भल्या भल्यांना पाणी पाजून वरती आलाय. सुधीरचा कॉन्फिडन्स मला खूप हाय लेवलचा पाहायला मिळतोय. 2 धावा त्याने कंप्लीट केल्यात. समीकरण उरलंय 5 चेंडू आणि 10 धावा. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, खूप पाठलाग करावा लागला, पंच वळतायत. वाईट बॉल, निगेटिव्ह डिलिव्हरी. त्यामुळे आता समीकरण थोडंसं बदललंय. 5 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज मानिवली संघाला. सुधीर व्हेरी मच कॉन्फिडन्स. ओहो, लाजवाब, गुड बॉलिंग. काय रिप्लाय दिलाय. निर्णायक षटकामध्ये मी निर्णायक षटक का घेऊन आलोय, जेव्हा जास्त धावाला इथे रोकायचे अशा मुमेंटला तुम्ही काय इथे काल याचं उत्तर देत असताना अर्जुन सचिन जे बरोबर. ओहो, लाजवाब चेंडू, वाईड यॉर्कर होता. ऑप्शन थोडासा बाहेर, असं वाटतं पंचांनी इथे निर्णय दिलाय. इट इज आउट, लेग बिफोर विकेट आणि मोठा धक्का लागलाय. फलंदाज बाद. एवढे काल उपस्थित होते, आज किरण दळवी इथे उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. समीकरण उरले 3 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता. सामन्याला कलाटी देण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. पंचांनी रिव्ह्यू कॉल केलाय, बघायचंय एक्झॅक्टली चेंडू जेव्हा पायाला ब्रश झाला
एका गोष्टीकडे लक्ष वेधतोय मी सर्व खेळाडूंचं. जो टाइम आउट असतो अक्षरशः 15 सेकंदाचा. त्यामुळे 15 सेकंद पंचांच्या निर्णयाला तुम्हाला जर अपील करायचं असेल, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम म्हणजे तुमचं जे पंचांनी दिलेलं डिसिजन त्यामध्ये तुम्हाला रिव्ह्यू करायचं आहे, तुम्हाला 15 सेकंद फक्त वेळ भेटतो आणि 15 सेकंद तुम्हाला तो रिव्ह्यू करायचा आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. चला सामना लगेच सुरू करा. बराडपाडा सामना महत्वाचा आहे, पण आम्हाला आमची वेळ सुद्धा महत्वाची आहे. एकूण 7 सामने आम्हाला कव्हर करायचे ते मित्र, या गोष्ट लक्षात ठेवा. अर्जुन कॉमेंट्री बॉक्स एंड कडून उजव्या हाताने संधी दिलेली नाही. चेंडू हवेमध्ये बघायचं. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्रशक्ती ते खूप वेगाने येतात. चेंडूवर 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. सुरेशला संधी मिळत नाही स्ट्राईक एंड कडे जाण्याची. समीकरण अजून थोडंसं मात्र अवघड होत चाललंय. बघायचंय 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन आलेला फलंदाज आता मात्र त्याच्याकडनं अपेक्षा होते की मोठे फटके येणं गरजेचं आहे. चौकार किंवा षटकाराची अपेक्षा आहेच आणि हवा सुद्धा आहे तो आपल्या संघाला. 2 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता. स्पर्धेमध्ये नियम जो आहे तो कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 7 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. अर्जुन खूप मोठी जबाबदारी घेऊन स्ट्रायकिंग एंडला नवीन आलेला फलंदाज महेश. हो लाजवाब चेंडू आणि फलंदाज बाद होणार, कारण दोन्ही फलंदाजांनी एकाच वेळेला क्रीज सोडणं गरजेचं होतं आणि तेच झालं. इथे मात्र सुरेशला स्वतःची विकेट गमवावी लागते आणि प्रेशर मध्ये आला आता मात्र तो माणिवली संघ. नाही, प्रयत्न मात्र खूप चांगला होता. चंदूच्या खेळीला त्याला न्याय द्यायचा होता, पण आता मात्र काही गोष्टी अशा घडत आहेत की मात्र विजयापासून दूर नेत आहेत ते माणिवली संघाला. 1 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे इथे जरी ते षटकार जरी येतो तरी मात्र एका धावेने पराभूत व्हावं लागणार. ते मात्र माणिवली संघाला बघायचंय की क्रिकेटमध्ये आपण शेवटच्या चेंडूपर्यंत कुठल्या प्रकारचा भाकीत करू शकत नाही. एखादा चेंडू निगेटिव्ह डिलिव्हरी सुद्धा होऊ शकते. बघायचंय इथे मात्र अर्जुन तशा प्रकारची चेंडू हाताळणार का, पण आतापर्यंत असं काही पाहायला मिळालं नाही. अर्जुनकडून एकही त्याने निगेटिव्ह डिलिव्हरी किंवा एकही त्याने एक्स्ट्रा आतापर्यंत खर्च केलेला नाहीये. या षटकामध्ये 1 वाईड आलेला आहे. 1 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता. ऑन साईडला चेंडूला प्लेस केलाय आणि इथे मात्र 1 धाव सुद्धा कंप्लीट झाली नाही. 6 धावेने सामना आपल्या खिशात टाकलाय तो बराडपाडा संघाने. जर दोन्ही इनिंगचा जर विचार केला तर फलंदाजी तुफान झाली आहे, धडाकेबाज झाली आहे. खास करून उल्लेख करेन तो म्हणजे जीवनचा 34 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने आपल्या बॅट मधून दिलं. पण माझ्या मते जर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जर कोणाला द्यायचा असेल, कारण 2 षटकामध्ये 39 धावा कुठून चांगला रिप्लाय दिला होता माणिवली संघाने. कलाटणी कुठे मिळाली, सामन्याला टर्निंग पॉईंट एक्झॅक्टली कुठे मिळाला तर तिसऱ्या षटकामध्ये जिथे 5 धावांचं षटक हात आलं आणि शेवटच्या षटकामध्ये जेव्हा 12 धावांची गरज होती अशा मुवमेंटला धावा खर्च केल्या त्या गोलंदाज अर्जुनने. त्या फक्त आणि फक्त 6. अशा मुवमेंटला मी निश्चित म्हणेन की मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्डचा हकदार कोण असेल तो गोलंदाज अर्जुन.